4 चेंडू 2 धावा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा. षटकातील शेवटचे 2 चेंडू. ओव्हरमधील शेवटचा चेंडू. स्कोर 9. पंचांचा निर्णय वाईड. वाईड +1. दुसऱ्या ओव्हरमधील शेवटचा चेंडू. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 11 धावा.
सध्या तर आयुष विलेंची परिस्थिती बिकट आहे. षटकार. नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आजचा शेवटचा दिवस धर्मवीर चषक 2026 आपण पाहता. पहिला सामना पाहता आजच्या दिवसातील आयुष विलेंच्या अगेन्स्ट पाटील प्रतिष्ठान, दोन ताकदवर संघ आहेत. संकेतन फटका ड्राईव्ह करतात ऑन साइडला, डीप मध्ये स्वतः 112 पर्यंत वेगाने पोस्टिंग दरम्यान दोन धावा इथे मिळतात. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या धावपळावरती 19 धावा. थोडासा उशिरा देखील आम्ही पोहोचलो. 21 धावा, 21 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पांडूला पाहतो आणि बॅटिंगसाठी योगेश आणि राजूला पाहतो, सुनील आणि राजूला पाहतो. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका एक्झिट गेला, फोल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. दरम्यान याही बॅलवरती दोन धावा मिळतात. तिसरा धावाचा प्रयत्न देखील सुरू होता, दोन वरती जिथे थांबावे लागतील दोन धावाच्या मदतीने धावफलक 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग साठी आता मिराक येतात. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलर तयार. पहिलाच बॉल, अखूट टप्पाचा बॉल पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि डिस्टन्स देखील बॉल घेतलाय. विकेट मिळते, सेकंड विकेट डाऊन. आयुष 11 संघाला हा दुसरा धक्का लागतो इथनं, फलंदाज होईल बाद. प्रत्येक मध्ये टॉस होईल.
नेक्स्ट मॅच नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे हार्दिक पाकर्स अगेन्स्ट तरुण 11. या दोन टीम मध्ये आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. तर इनिंग ब्रेक मध्ये पाऊस केला जाईल अशा ह्याच्याकडून सूचना आमच्यापर्यंत पोहोचतात. इनसाइडला पूर्ण केला शत्रुषक बॉल पर्यंत पोहोचतो. दुसरी धाव वेगाने कंप्लीट झाली. तिसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे परंतु स्ट्राईक एंडवरनं तिसऱ्या धावासाठी नकार येतो. दोन धावा मिळतील. बॉलर तयार. आखुतापाचा बॉल पूल केला. मुक्सामी स्ट्रोक. बॉल हवेमध्ये बॉल देखील चाललाय. हवेशी वार्तालाप करत बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकलाय. आला हा षटकार. समोरच्या दिशेने फिल्डर देखील वेगाने बॉलपर्यंत पोहोचतात आणि सिंगल स्ट्राईक देखील रोहित होते आतमध्ये. एका धावाने धावफलक देखील पुढे सरकेल. 32 वरती 2 बॅटिंग करत असताना आयुष 11 संघ. आज अंतर्नाथ ग्रामीण पोल आपण पाहता. कालच्या दिवसामध्ये आपण ग्रामीण पोल पाहिलं. ग्रामीणच्या माध्यमातून काल देखील एक संघ वेगळा पाण्यामध्ये प्रवेश केला. जनमान नितलस संघ. हा चमचमचा ट्रॉफी आपण पाहू शकता आणि एक दमदार आयोजन. सन्माननीय आमचे समीर दादा भोई असतील, त्याचनंतर भाऊदादा पाटील, सुधीर दादा भोई देखील असतील, सुदर्शन दादा भोई असतील, यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. पहिलाच बॉल, वेगवान बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये तेजसचा विचार केला तर 5 धावा तेजसने खर्च केला होता आणि आता डेट ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी शेवटच्या षटकामध्ये आणि सांघिक 5वा आणि वैयक्तिक दुसरा षटक फक्त तेजसमध्ये विचार केला. पाटील देखील स्ट्रायकरवरती विकेट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॅटचा संपर्क नाही. एक स्टिकच्या अगदी वरनं बॉल हातामध्ये आगायला येतं. डॉलवरची होती सांगितलं. बॉल ऑन साईडला टीपमधनं फुलबार देखील बॉल पर्यंत वेगाने पोहोचतात. तुम्ही इथे थांबू शकत नाहीत. प्लस नो प्लस 1 म्हणजे 3 धावा. फ्रीटचा बॉल आहे. तरुणांची वार्ता घोड्यामध्ये पाहणी येणारा बॉल फ्रीट. पाठव देखील तयार. बॅट सेन्सर एज लागते. बॉल चाललाय इनसाइडला टीपमध्ये दर्शक वेगाने आले. 2 धावा तुम्ही इथे थांबू शकत नाहीत. सुंदर असे क्रिकेट आपण पाहता. अंबरनाथच्या नगरीमध्ये क्रीडा स्पर्धा पाहता आपण. श्रद्धांजली चषक 2026 फरार एन्जॉय करता. भाग्यवान संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन रनरअप होतील
एक भाग्यवान खेळाडू असेल जो मालिकावीर ठरेल. मालिकावीरसाठी आपण एक स्पोर्ट्स आयकॉन देखील पाहतो. एक क्रिकेटवरलं प्रेम आहे सर्व चेंबूर क्रिकेट संघ अंबरनाथ गाव यांच्या माध्यमातून हे प्रेम क्रिकेटवरलं यावेळेस मिस्टान स्ट्रोक आणि चेंबाच्या रूपात तिसरा धक्का लागतो इथनं आयुष टीमला. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला तरुण 11 विपक्ष हार्दिक टाकर्स असं दोन ताकदवर टीम मध्ये आपण सामना पाहणार आहोत. तर इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित राहा. तिसरा सामना आजच्या दिवसातला आरव 11 विक्टरी नाईट्स. त्यानंतर शेवटचा सामना म्हणजे जयभोले अंबरनाथ गाव त्यांच्या अगेन्स्ट मॅगी 11. आज देखील चांगले बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रफ अँड टफ सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील रफ अँड टफ सामने आपण पाहायला मिळाले. कारण इथलाच संघ बॅटिंगच्या जीवावरती मेगा फायनल मध्ये प्रवेश केला. तेजस तयार, टप्पाचा बॉल पूर्ण करण्याचा प्रयत्न, परफॉर्म डिलिव्हरी म्हणतात त्याला. बॉल पडल्यानंतर अगदी नाकाच्या जवळनं ह्या कळपट्टीचा स्वाद देणारा हा बॉल. शेवटचा बॉल फुलर रेचा बॉल. हाईट फॅक्टरचा पंचांनी देखील विचार केला, बिमर देखील घोषित केलाय. 9+1 म्हणजे 2 धावा मिळतील. टाकले ना. यस एक मिनिट स्टॉप करा सामना पण प्लीज. एक मिनिट. येस चेंज करून टाक. बॉलर देखील चेंज करावं लागेल आपल्याला. समोरच्या दिशेनं फटका फुटबॉल स्टाईल बॉल चढवणूक देखील केली गेली. हवा तुम्ही इथे थांबू शकत नाहीये. हवा थांबू शकत नाही तुम्ही. या बॉलवरती 3 धावा मिळतील. येस 2 धावा मिळतील. आणि 46 धावा धावफलकावरती आता येणारी 30 बॉल विजयासाठी बनवायच्या तिथनं पाटील प्रतिष्ठानला 47 धावा 47 बनवायच्या पाटील प्रतिष्ठानला इथनं विजयासाठी. हॅलो 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 हॅलो
हॅलो चेक. हार्दिक पॅकर्स आणि तरुण 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. तरुण 11 आणि हार्दिक पॅकर्स दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी यायचं. हार्दिक पॅकर्स आणि तरुण 11 असं बॅटल आता आपला दुसरा बॅटल पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं देखील गरजेचं आहे. ही मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करता. स्वर्गीय शंकर तुकाराम भोईर आणि स्वर्गीय भगवान शंकर भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित ती स्पर्धा आपण पाहताय. मग समीर दिलीप भोईर आणि जय बोले क्रिकेट संघ अंबरनाथ गाव धर्मवीर चषक 2026 आपण पाहता. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. अंतिम दिवस मेगा फिनाले मेगा संडे सुपर संडे आज आपण पाहता. शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा आली आहे. यस ब्रिजेश यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आता उपस्थित होतील. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे तरुण 11 विपक्ष हार्दिक पॅकर्स. यश ब्रिजेश यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. यस हेड विन द टॉस. यस डिसिजन पेंडिंग आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. टीम आयुष 11 जास्त वेळ घेऊ नका. हॅलो हॅलो बघा पवन आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसात अनेक सारे मान्यवर देखील येतील. खुर्च्यांची कमी पडली नाही पाहिजे आपल्याला. कारण आयोजकांवरील प्रेम अपार प्रेम आहे आयोजकांवरचं. पहिला बॉल गेम स्टार्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल लेट्स प्ले. पहिलाच बॉल डॉट फेकला. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती अन्सारी सर पहिलाच बॉल डॉट फेकला. सुरुवात सरांनी चांगली केली आहे. हा प्रकार पूर्ण करण्याचा प्रयत्न. हाही बॉल चांगला. लेंथ चांगली आहे. पिचिंग देखील चांगली आहे. पिचिंग लेग साइड ऑफ द स्टंप आपण पाहता. बॉल अष्टकच्या हातामध्ये घुसवतो. डॉट बॉल सलगचा दुसरा डॉट बॉल होतो. पूल करण्याचा प्रयत्न. बिग हिट करण्याचा प्रयत्न. सलगचा तिसरा बॉल डॉट येतो. क्रिकेटच्या पडल्यावरती तुम्ही ज्या प्रकारे धावगती बनवता एखादं टार्गेट सेट करता त्या टार्गेटवरती फाईट करणं तेवढं गरजेचं असतं. कारण कोणतंही टार्गेट छोटं नसतं. कोणतंही टार्गेट मोठं नसतं. क्रिकेट म्हटलं तर हरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट असतं.
क्रिकेटची ही नगरी आपण पाहता. हा ट्रॅकर हाही बॉल चांगला आहे. याही बॉलची दिशा देखील चांगली आहे. जवाब बॉलिंग होते मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम. हाही बॉल चांगला आहे. अगदी पूर्णपणे फलंदाजाची बॅट बांधून ठेवण्याचं काम हे अन्सारी सर करतायत मैदानाच्या आतमध्ये. का मला ओव्हर नंबर 1 मध्ये आणलं, का संघनायकाने माझ्यावरती विश्वास दाखवलाय, हा विश्वास दाखवून देतात मैदानाच्या आतमध्ये. हाही बॉल चांगला, हाही बॉल चांगला. मॅडम ओळख पाहायला मिळते. या स्पर्धेतील पहिली मॅडमवर आपल्याला पाहायला मिळते. जरी आम्ही टार्गेट छोटं सेट केलं परंतु त्यावरती फाईट नक्कीच करू हे देखील सांगून देतात. पहिलं षटक निर्णायक फेकलाय, एखाद धाव खर्च केली नाहीये. निर्णायक षटक अन्सारी सरांचं आपल्या इथं पाहायला मिळतं. धावफलकावरती धाव आपण पाहताय, एकही धाव अद्यापर्यंत ऍड झाली नाहीये. एखादा सिंगल देखील आला नाहीये. हॅलो. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात देखील स्टार्ट देखील मिळणं गरजेचं असतं टीमला. जर तुम्ही 1-2-3 5च्या आतमध्ये जर तुम्ही धावगती जरी बनवली तर रिकॉर्ड रेट मध्ये थोडस चेंजेस देखील आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथनं पहिला षटक निर्णायक षटक फेकलं, एखाद धाव खर्च केली नाहीये म्हणजे इथनं प्रेशर दडपण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर त्याला नवीन बॉलर येतात. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल येतात. सेकंड स्पेल पाहता आपण. हा ट्रॅकर इथनं पंचांनी दिशा पाहिली आहे. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल पंच वाईट दर्शवतात. अतिरिक्त धावांना संघाचं खातं इथनं खुलं झालं. वाईटनं संघाचं खातं खुलं झालं. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड झाली आहे. विशाल तयार होतात. हा ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न. या बॉलची पिचिंग चांगली आहे. अगदी डॉट बॉल येतो. यस, यशरक्षक देखील थोडस विचारात पडले की कदाचित पंचांनी वाईट घोषित केलाय, पण डॉट बॉल घोषित करतात पंच देखील. पुढचा बॉल, बॉलर तयार. आखू टप्प्याचा बॉल उडवलाय. बॉल हवेत, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. आलाय बिग हिट, सिक्सर. संघर्षाला सुरुवात झाली. षटकार ठोकलाय. पुल करतात त्यावेळेस ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं लॉंगनला बॉल ट्रॅव्हल होतं. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती. हुसेनच्या बॅट मधनं एक षटकार आला. हुसेनने सुरुवात केली आपल्या डावाला मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती प्रथमेशला पाहतोय जो सलगचे 6 बॉल डॉट खेळलाय. तू आता इथनं धाबा बनवाव्या लागतील. प्रथमेशला देखील जिम्मेदारी घ्यावी लागेल. हा ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न, बॅटशी गळा. बी मध्ये फटका एक्झिक्यूट होतो. बॉल समोरच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. दुसरी धाव वेगानं कंप्लीट केली गेली. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ आणि विशालला पाहतो आपण दुसऱ्या षटकामध्ये. यस, बॉलर तयार होतात. यावेळेस फटका मिस्ट्रामिंग स्ट्रोक. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. 3 क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील परंतु थोडस खराब क्रिकेट इथे पाहायला मिळतं. जिथे 1 होती तिथे या 4 धावा मिळतात. चौथी धाव देखील प्रथमेशनं वेगानं कंप्लीट केली गेली. 4 धावा मिळतात.
14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4च्या मदतीनं धावफलक देखील पुढे सरकतात. काय या चुका तुम्ही करू शकत नाहीयेत कारण पहिलं षटक मैदान आलंय म्हणजे थोडंसं दडपण आपण पाहता. 30 मध्ये 47 ची गरज होती, पहिलं षटक निर्धाव होतं. 24 मध्ये 47 ची गरज असताना ह्या चुका तुम्ही जर कराल तर कदाचित इथनं जर तुम्ही सामना गमावला तर या चुकीवरती लक्ष देखील दिलं जाईल. धावा तयार होतात. प्रथमेश ऑन स्ट्राईक. हा ट्रॅकर पूर्ण करण्याचा प्रयत्न ते की बॉलवरती प्रथमेश देखील मोठा फटका बघतात, परंतु इथनं देखील आलाय डॉट म्हणजे षटक क्रमांक 2 देखील संपन्न होता. आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 14 धावा धावफलकावरती. भरोसा देखील आहे. अन्सारी सर दुसऱ्या षटकामध्ये देखील येतात. सांघिक तिसरा वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यास सज्ज होतात. बॅटिंगसाठी हुसेन अशा बॅट मधून एक षटकार आला. हाफ ट्रॅकर हाय बॉल चांगला आहे, लेंथ चांगली आहे, दिशा चांगली आहे, बॉलची पिचिंग देखील चांगली आहे. कमी गतीचा देखील बॉल पाहायला मिळतो आपल्याला, परंतु बॅटर देखील या बॉलवरती विचार करत लागते. कदाचित असं वाटलं की सडनली बाउन्सर आपल्याला पाहायला मिळेल, परंतु बॉल पडल्यानंतर हलकासा बाउन्स इष्टकाच्या हातामध्ये विसरतोय. सलगचा अन्सारी सरांनी 7वा बॉल डॉट फेकलाय. 7 बॉल डॉट फेकलाय. हाही एक विक्रम आहे. ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून देखील रेकॉर्ड केले जातील. यावेळेस देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न. हाही बॉल चांगला आहे. अगदी आपल्यावरचा दाखवलेला विश्वास आज अन्सारी सर मैदानाच्या आतमध्ये करतात. का माझ्यावरती विश्वास दाखवलाय? कदाचित अजून जर 2 बॉल डॉट केले तर ब्रिजेश यांच्याकडनं सरांसाठी 500चं कॅश प्राइज झालं. पूल केलाय स्क्वेअर लेगला. खराब दिशा. बॉल चालला पहिला टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 4. स्पेल चांगले आहे सरांचं. तब्बल जर विचार केला तर 8 चेंडू नंतर सरांच्या 9व्या बॉलवरती 4 धावा आल्यात. 9व्या बॉलवरती 4 धावा आल्यात. धावा 20 ऑन बोट. षटकार आला. 9व्या बॉलवरती षटकार. यावेळेस दिशा खराब. लाईन्स लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल आहे. पंच आम्हाला सांगतात की आयसीसी नियम क्रमांक 22 दर्शवतात. व्हाईट बॉलचा इशारा करतात. व्हाईट +1 या 2 धावा मिळतील. 22 धावा धावफलकावरती पाहतो. बॉलर तयार. हायवा इनकडनं बॉलर तयार होतात. बॅटर देखील प्रथमेश जो आघाडीला गेला. सॉफ्ट आणि पटकन ड्राइव्ह करतात. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात. बॉल ट्रॅव्हल होतो मिड विकेटच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक येतात. त्यांच्या हवाकेच्या बाहेर चाललाय बॉल. सीमा पार. धावा मिळतील ह्याही बॉलवरती 4. बॉल तयार. हा ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न. हाही बॉल डॉट आहे.
यस, एक बॉल बाकी आहे आता. पहिला बॉल डॉट, सेकंड बॉल देखील डॉट, तिसऱ्या बॉल 6 धावा, नंतर व्हाईट 4 डॉट. म्हणजे 5 बॉल झालेत. व्हाईट +1. 26 धावा धावफलकावरती. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल देखील शिल्लक आहे. हॅलो. प्रथमेश जो आघाडीला गेलाय मैदानाच्या आतमध्ये, स्ट्राईक एंड वरती आहे. अन्सारी सर तयार होतात. हा ट्रॅकर पूर्ण करण्याचा प्रयत्न बॅटशी करा. स्वतःच्या फॉलोअर मध्ये बॉलची अडवणूक देखील केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. बॅकअप साठी कोणत्याही प्रकारचा खेळाडू नाहीये आणि बॉल चालला आहे स्क्वेअरलेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. प्रथमेश स्ट्राईक एंड मधनं अन्सारी सांगतात की ही धाव आपण कंप्लीट करू शकत नाहीये. बारा बॉल 18 धावेची गरज. 12 बॉल 18 रन्स विन टू पाटील प्रतिष्ठान. 12 मध्ये तुम्हाला इथनं 18 धावा विजयासाठी बनवायच्यात. हुसेन देखील एक मोठं नाव आहे. अंबरनाथ हाफ म्हटलं तर अनेक सारे खेळाडू थोड्याच वेळात इन ऍक्शन मध्ये आमच्या भाऊ दादा देखील पाहायला मिळतील. शेवटचा सामना नितीन दादा देखील असतील बॉलिंग ट्रॅकवर. तर राजू येतात. 12 बॉल 18 डिफेन्स करायचे तिथनं. सर कदाचित 12 बॉल मध्ये 18 डिफेन्स झाला. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहता संत आणि शांत अशी सुरुवात देखील पहिल्या डावापासून पाहत आलो. त्रिवार्थमधनं पाहत आलो आपण. आता दुसऱ्या डावामध्ये राजू येतात बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल राजूचा. राजूचं स्वागत केलं प्रथमेशनं. बॉलला पाठवला स्क्वेअर लेगच्या वरनं. सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. रनआउटच्या स्वरूपात प्रथमेश विकेट मिळते. पहिला धक्का इथनं लागला. पहिल्याच रन आउट झाला ना. राजूच्या पहिल्या बॉलवरती षटकार पाहिला. त्यानंतर कॉलिंग नव्हतं मैदानाच्या आतमध्ये. प्रॉपरली कॉलिंग देखील झालं नाही. विकेट मिळाली. तिथनं प्रथमेशची विकेट मिळाली राजूला. राजू तयार होतात. यावेळेस बॅटच्या पट्ट्यात, बॅटच्या रडार मध्ये बॉलला पाठवलं हुसेननं. लॉंग ऑनच्या वरनं 6 धावांसाठी षटकार. सहा धावेची गरज. 12 मध्ये 18ची गरज होती. 6 धावेची गरज.
बॉलर तयार. यावेळेस एम एस धोनी स्टाईल सामना फिनिश केलाय. सामना देखील जिंकला इथनं. पाटील प्रतिष्ठान आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. तास नंतर हार्ड लक टफ लक टीम आयुष 11. अन्सारी सरांसाठी एक 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. निखिल यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज आहे.